मी प्राध्यापक ललित वेळेकर, असिस्टंट प्रोफेसर इन अकाउंटन्सी, मुधोजी कॉलेज फलटण, विजो अकाउंटन्सी चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी आणि व्ह्यूअर्सचं स्वागत करतो. शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, सिलेबस फॉर BCom पार्ट 3, सेमिस्टर 5 and 6, CBCS, टू बी इम्प्लिमेंटेड फ्रॉम जून 2020 ऑनवर्ड. तर यामध्ये आपण BCom पार्ट 3 सेमिस्टर 5साठी ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर फर्स्ट याचा जो सिलेबस आहे व क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता BCom CBCS पार्ट 3 सेमिस्टर 5 पेपर नंबर फर्स्ट ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी. तर यामध्ये तुम्हाला एकूण 4 क्रेडिट्स आहेत. तर यामध्ये जो सिलेबस कॉन्टेंट आहेत तर त्याचे कोर्स आउटकम्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. तर यामध्ये काय म्हटलेलं बघा, प्रॅक्टिस द प्रिपेरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ बँक. म्हणजे याच्यामध्ये बँक फायनल अकाउंट आहे, त्याचे जे फायनान्शियल स्टेटमेंट आहेत, फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ बँक्स, त्याचं प्रिपेरेशन आपल्याला करायचं आहे. सेकंडमध्ये काय म्हणते बघा, डिमॉन्स्ट्रेट अकाउंटिंग फॉर फार्म अँड हायर परचेस सिस्टम. म्हणजे यामध्ये फार्म अकाउंटिंग आणि हायर परचेस सिस्टम हा टॉपिक यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. थर्ड नंबरला पहा, स्टिम्युलेट अकाउंटिंग सिच्युएशन ऑफ इन्शुरन्स क्लेम. इन्शुरन्स क्लेम हाही टॉपिक याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि 4 नंबर आउटकम्समध्ये एक्सप्लेन द अकाउंटिंग प्रोसेस ऑन टॅली विथ GST. तर युनिट 4मध्ये सुद्धा टॅली विथ GST त्याच्यामधील जी अकाउंटिंग प्रोसेस आहे तर ती सुद्धा एक्सप्लेन आपल्याला या सिलेबसच्या माध्यमातून करायची आहे. तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता सिलेबस कॉन्टेंट. सिलेबस कॉन्टेंट आपण पाहूया. तर यामध्ये युनिट फर्स्ट जे आहे ते बँक फायनल अकाउंट व्हर्टिकल फॉर्मॅट ओनली, याच्यासाठी 20 लेक्चर्स आहेत. तर युनिट फर्स्ट जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, बँक फायनल अकाउंट. आता पहा, आपण फायनल अकाउंट यापूर्वी शिकलेलं आहोत. म्हणजे प्रोप्रायटरशिप फायनल अकाउंट असेल किंवा कंपनीचं फायनल अकाउंट असेल किंवा कॉर्पोरेट कंपनीचं फायनल अकाउंट असेल, तर वेगवेगळे फायनल अकाउंट आपण होरिझॉन्टल मेथडमध्ये शिकलेलो आहोत. तर BCom सेकंड इयरला सुद्धा आपण कंपनी फायनल अकाउंट जे आहे ते दोन्ही टाईपमध्ये आपण शिकलो. याच्यामध्ये होरिझॉन्टल मेथड आणि व्हर्टिकल मेथड अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपण फायनल अकाउंट शिकलेलो आहोत. परंतु आता यामध्ये युनिट फर्स्टमध्ये आपल्याला बँक फायनल अकाउंट शिकायचं आहे, ते व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर युनिट सेकंड आहे फार्म अकाउंटिंग. म्हणजे बघा, साधारणपणे आपल्याला माहिती आहे की आपण कोणतीही बिझनेस असेल, कंपनी असेल, तर त्याचं आपण अकाउंटिंग करतो. परंतु फार्म म्हणजे शेती, बरोबर आहे. तर फार्म अकाउंटिंगसुद्धा आपण करू शकतो आणि ते अकाउंट आपल्याला या ठिकाणी फार्म अकाउंटिंगमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर यामध्ये बी पॉईंट आहे हायर परचेस सिस्टम, ज्यामध्ये एक्सक्लुडिंग हायर परचेस ट्रेडिंग अकाउंट. म्हणजे हायर परचेस ट्रेडिंग अकाउंट आपल्याला यामध्ये इन्क्लूड करायचं नाही, ते एक्सक्लूड करायचं आहे. हायर परचेस सिस्टम हे त्याच्यामध्ये 10 लेक्चर्स आहेत युनिट सेकंडमध्ये. युनिट थर्ड इन्शुरन्स क्लेम, यामध्ये लॉस ऑफ स्टॉक अँड लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी, यासाठी 10 लेक्चर्स आहेत. युनिट 4 शेवटचं युनिट आहे GST अकाउंटिंग विथ प्रॅक्टिकल युजिंग टॅली पार्ट फर्स्ट. याच्यामध्ये थेरी आणि प्रॅक्टिकल असे 2 पार्ट यामध्ये आहेत. थेरी पार्ट यामध्ये इंट्रोडक्शन टू GST ऑन गुड्स, इंट्रोडक्शन, इनडायरेक्ट टॅक्सेशन प्रायर GST implementation in India, why GST was introduced in India, understanding GST taxation system, dual GST, structure of GST, determination of tax, registration of GSTIN, structure, business liable to register under GST, tax invoice, bill of supply, supplementary invoice, input tax credit set off, GST return, पेमेंट ऑफ टॅक्स. तर हा पार्ट आपल्याला थेअरीमध्ये इन्क्लूड केलेला आहे सिलेबसमध्ये. यानंतर आपल्याला पाहायचं आहे नेचर ऑफ क्वेश्चन पेपर. BCom CBCS पार्ट 3 सेमिस्टर 5 ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी पेपर फर्स्ट, डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स इंट्रोड्यूस्ड फ्रॉम जून 2020. तर क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर आपण पाहतो आहोत. तर क्वेश्चन पेपरमध्ये सुरुवातीला आपल्याला इन्स्ट्रक्शन असतात. यामध्ये फर्स्ट इन्स्ट्रक्शन असणार आहे ऑल द क्वेश्चन्स आर कंपल्सरी. सेकंड इन्स्ट्रक्शन असेल फिगर्स टू द राईट्स इंडिकेट फुल मार्क्स. अँड थर्ड इन्स्ट्रक्शन इज यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज अलाउड. तर हा जो रिटन एक्झामिनेशनचा पेपर आहे तो टोटल 40 मार्काचा असणार आहे आणि 10 मार्काचा तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो तुम्हाला 16 मार्कासाठी असणार आहे.
तर यामध्ये पहा प्रॉब्लेम ऑन बँक फायनल अकाउंट. These problems should be on profit and loss account, balance sheet along with required schedule. म्हणजे पहा फर्स्ट युनिट जे आहे बँक फायनल अकाउंट वर्टिकल मोडमध्ये तुम्हाला विचारला जाणार आहे 16 मार्कासाठी, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे वर्टिकल फॉर्ममध्ये आपल्याला तयार करायचं आहे. त्याचबरोबर जे काही रिक्वायर्ड शेड्यूल्स आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये प्रिपेअर करायचे आहे 16 मार्कासाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 यामध्ये अटेम्प्ट आणि 2 क्वेश्चन्स आउट ऑफ 3. यामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन्स विचारले जातील आणि 3 पैकी 2 क्वेश्चन्स तुम्हाला यामध्ये लिहायचे आहेत. दिस क्वेश्चन विल बी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑन युनिट सेकंड अँड थर्ड. म्हणजे युनिट नंबर सेकंड आणि युनिट नंबर थर्ड यावरती तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारले जातील. 3 प्रॉब्लेम विचारले जातील, त्यापैकी 2 प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत 16 मार्कासाठी. आणि क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो राईट शॉर्ट नोट्स असणार आहे. यामध्ये अटेम्प्ट आणि 2 आउट ऑफ 4 तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी विचारल्या जातील, त्यापैकी 3 शॉर्ट नोट्स तुम्हाला यामध्ये लिहायचे आहेत 8 मार्कासाठी. तर अशा पद्धतीनं BCom पार्ट 3 ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला जो सिलेबस कॉन्टेंट आहे ते 4 युनिट्स आपण पाहिले. त्याचबरोबर क्वेश्चन पेपरचं जे स्ट्रक्चर आहे तर तेही आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. तर शैक्षणिक वर्ष 2023-24 जुलै महिन्यापासून सुरू होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून BCom पार्ट 3 सेमिस्टर 5मध्ये ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर फर्स्टचा सिलेबस आणि क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर जे विद्यार्थी आणि व्ह्यूअर्स आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. तर पाहत राहा इजू अकाउंटन्सी. थँक्यू सो मच.